बारीक आहे हिरवे भाजी पण करतो काय सपरून जातं का त्याला पळूनची की बघायला सापडून कामगारच्या वर चटके करायचं आहे का? हा तिथंच जायचं. हा मग तिथं जाते हो म्हणजे लोक खाली हो तिथनं आता गेलं का नाही पहिलाच बघा डाव्या त्याला रोड लागेल तिथनं तिथं डायरेक्ट जाता येते अर्धा पण करायला तीन डबा त्यात भरायचं आणि टोपान बसवायचं नाही कांद्याचे सरकून हा परत ते जायचं लाल कसं होतं पाणी अडवा पाणी जिरवा यासाठी आहे का ते नाही हे हे गव्हर्नमेंट फॉरेस्ट खाली जंगल आणि वरचा माता आहे तो आपला आहे शेतकऱ्यांचा पठार म्हणतात पठार
पठार म्हणायचं पाठरावर. हिरवीगार कशी शेती आणि ह्या शेतीला ह्या कॅनलचं पाणी येतं. आणि ते बघा त्या छोट्या छोट्या वाड्या वस्त्या प्रत्येकानं ते बघा ते डोंगराच्या पाठीशी पण छोट्या छोट्या वाड्या आहेत. अशा कॅमेऱ्यातून कॅच होत नाही आहे पण हे बघा ते आम्हाला खूप छान दिसतं. हे इकडं छोट्या छोट्या वाड्या आहेत बघा लोकांनी तयार केलेल्या अशा स्वतःमध्ये बांधतात शेतामध्ये. ही पवनचक्की आपल्याला आमच्या गावातून पण ही पवनचक्की खूप लहान दिसते पण इथं आल्यावर अक्षरशः खूप प्रचंड मोठी. बघा पवनचक्क्यांची रांग किती मोठीच्या मोठी या डोंगरापासून ते त्या डोंगरापर्यंत. आम्ही आता इथं उभं राहिलो आहे बघा. ही पवनचक्की इथून ते इथंपर्यंत बघा असे ह्या सगळ्या पवनचक्क्या पूर्ण डोंगरावर. हे बघा या बघू शकता खूप छान परिसर वाटतो आणि पावसाळ्यात तर बघण्यासारखं आहे. इथनं मग खाली या आपलं आता दिसते का ते राहायचा त्या वस्ती होती आमची सफार क्रांती तिथे बघायला इथली आपली शेत दिसतात सगळी चार. रोज रोज तिथं इकडं आणि तिथं वरती तिथं आम्ही मसर राखायला पण तिथं बसायचो वरती आणि इकडं नाही का इकडनं मग गोळा करून वगैरे यायचं. म्हणजे झाडं जास्त असतात इकडे काय काय झाडं हे करून आम्ही तिथं मस्त मोठं असं शेड बनवलं तेव्हा असं नाही का तिथं पावसाळ्यात सागवाड्याची पानं आता जातात. तिचं मंदिर बांधलंय का खराळे शास्त्री बुवा ते खराळे जिजाच्या पाच ते सगळं त्याचं ते पलीकडचं खराळची हे आपली गोड्याची खराळ्याची खोतवाडी हे बघ इकडे पण डोंगरावर पण आहेत समृद्ध. ही पण एक वाडीच ही खोतवाडी आहे ना. दोन वाड्या आहेत आणि ही खोतवाडी करून ह्या दोन वाड्या खराळच्या. वाडीची पलीकडे दिसते ती गोड्याची देवी आपल्याला सापुरी सगळे तिची हे होते प्रशंसा करतात अजून उदगिरीसारखं. कोंबडी त्याची एक कोंबडी प्रत्येकाला महिन्याची घालायला भाताच्या असं काही धान्य काढलं ना तर आपलं ते म्हणतात लासापुरीला कोंबडी द्यायची असं. पौळीचं मंदिर नाही साधे एक जाळ असून त्याच्या दगडाच्या पाया पडायचं तो ते मंदिर बांधायचं म्हणतोय आठवण म्हणून. पहिल्यापासून इथं मंदिर नाहीये पण आमच्या घरातल्यांचं म्हणणं आहे की आपण सगळ्यांना विचारून असं इथं मंदिर एक बांधायचं. लासापुरीचं एक मंदिर पण होईल आणि लोक पण येतील त्यानिमित्त. हे सासऱ्याच्या जमिनीतच आहे की हे आमच्या दादांच्या सासऱ्यांची ही जमीन आहे सगळी ही पूर्ण दिसते इथे आणि त्याच्यामध्येच हे मंदिर आम्हाला बांधायचं म्हणजे आम्ही बांधायचा प्रयत्न करणार आहे. म्हणतोय म्हणा हां मधल्या ह्या खराळ्याच आहे ह्या वाड्या एक दोन